लोक जखमी होतात, तरीसुद्धा महापालिकेनं कुठला निर्णय किंवा ठोस भूमिका घेत नाहीत। स्मार्ट सिटीच्या नावाखाली कामं चालू आहेत, थोडे दिवस सहन करा, त्यांची मुदत संपलेली आहे। पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली होती त्यांचं कर्तव्य आहे, त्यांच्याकडनं काम करून घेणं हे अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य आहे। ते निष्काळजीपणामुळे एकमेकावर ढकल्यामुळं अनेक लोकांना इथं आपलं प्राण गमावं लागतं आहे। अशा वेळेला महापालिकेला आम्ही एक निवेदन दिलं आहे की साधारणतः 8 दिवसाच्या आतमध्ये आता पाऊस थांबलेल्या पावसाच्या नावाखाली तुम्ही करताय, बुजवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही एकदाच बुजवा। कुठं तर मुरुम टाकायचं आणि कुठं तर खड्डा बुजवायचं, 2 गाड्या गेल्यावर परत खड्डा पडतो, अशी परत ती बिलं न काढता एक कॉन्क्रीट काम तुम्ही चांगलं करा, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। 8 दिवसामध्ये याची प्रतिक्रिया आमच्या जनतेच्या लोकात आली किंवा लोकांमधलं समजलं प्रक्रिया काय झाली तर ठीक आहे, नाहीतर 8 दिवसानंतर आम्हाला वेगळं नियोजन करून वेगळं आंदोलन आम्हाला करावं लागेल, जेणेकरून सोलापूरच्या जनतेला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची भूमिका घेऊन आम्ही आज निवेदन दिलं आहे। पुढच्या वेळेला नाही इलाज असतो आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आम्ही सत्ताधारी पक्षात जरी असलं तर लोकांसाठी आम्ही आहे, आमचं हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य लोक आमच्यासाठी आहे, म्हणून आम्ही लोकांसाठी हे आंदोलन करणार आहे। याच्यापुढं जर असंच राहिलं तर आम्हाला नाही इलाजाचं उग्र आंदोलन करावं लागेल। धन्यवाद।